तर या मग शिवलाल भाऊ तुम्ही 5 वाजतापर्यंत पोहोचून जा. तर आता तुम्ही 3 पावत्या फाडल्या नाही का? बरोबर. एक समजा शिवलाल टोयगोटे, त्यानंतर एक जगदीश खादोडे आणि एक नारायण खादोडे नाही का? बरोबर ठीक आहे. आता हे कोण होईल समजा खादोडे गिदोडे कोण होईल म्हणले? कोणाच्या पावत्या फाडल्या तुम्ही? काय बोलता गुरुजी? डॉक्टर खादोडे, जगदीश खादोडे माहित नाही का तुम्हाला? त्याचे वडील नारायण खादोडे. मल्टीस्पेशल हॉस्पिटल आहे राजा एवढं मोठं. जे म्हणलं ते सुविधा आहे तिथं राजा, तुम्ही म्हणता माहित नाही. ते बोलणार आहे याच्यातनी हराशीतनी. हो, तर त्याची इच्छा आहे बोलायची, रामपूरमध्ये घ्यायची इच्छा आहे द्यायची. आणि माय एक समजा आता असे 3 पावत्या फाडल्या मी आता, अनामत रक्कम भरली मी तिघाची. तर आता आम्ही समजा 5 वाजता येतो मग. चालते ना मग? काही अडचण नाही येणार ना? आहे ना 100%? म्हणजे त्याला सांगायला बरं राहील. नाही 100% ना आपण दवंडी दिली ना. आज संध्याकाळी 5 वाजता आपल्या हराशी बोलायची आहे. पण तू म्हणतो की बा वाद होईल असं तसं. तर आता मग मला शाळा व्यवस्थापन समितीची आता एक सभा बोलवा लागेल आपत्कालीन. मीटिंग घेऊन ठराव घ्यायला लागेल. पोलीस स्टेशनमध्ये आता संरक्षण मागा लागेल. असं करावं लागेल मला. आता जा लागेल. आता 8 वाजले. हो, ते अर्जंट करा गुरुजी. कारण की हे बा 100% सांगतो मारामाऱ्या होण्याची शक्यता आहे. हो, तर कसं आहे वातावरण चिघडू नये म्हणून तुम्ही संरक्षण आवश्यक आहे. कोण आहे आपलं शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष कोण आहे म्हटलं? मारुतराव धुटके नाही का? हो, आता ते मागं स्वयंपाकी निवडणूक गेली का आपण मग? आपलं मारुतराव धुटके. ते डुमणे बरोबर आहे. मागे त्यांनी निवड केली ना. हां बरोबर आहे बरोबर. हो, माय कसं आता मामा काय कामं हो त्याला लक्ष राहत नाही. बरोबर. तर मग त्याला फोन करा. त्याला म्हणा अध्यक्ष आले का म्हणा तू इथं ये म्हणा जरा हराशी आहे असतं इथं यायला नाही पाहिजे शाळेत त्यानं. त्याला बोलवा तुमची समितीची सभा घ्या आणि ते लवकरात लवकर पोलीस स्टेशनचं संरक्षण मागा. ठीक आहे. म्हणलं विशेष म्हणजे पाण्याची व्यवस्था करता तुम्ही काय? मागच्या वेळेस 2 कॅन आणल्या तेवढ्या मग कशा पुरले नाही लोकायले. आणि जरासं ऊन असते एखादं म्हणजे एखादी मंडपाची काहीतरी फारीगिरी आणि बसाले काही जरासं खुर्च्या गिरच्या काहीच तिथे तिथं. एवढी मोठी आता आम्ही समजा शाळेची हे देतो वावरासाठी मागं 1 लाख रुपये आले तुम्हाला. काही ना काही करत जाते त्याच्यातून काही का शासनाला देता का तुम्ही? आता चालूच आहे ना शिवला. आता काय पाहते रंगरंगोटी हे सगळं केलं शाळेचं. आता काय राहिलं आता मागच्या वेळेस 1 लाख रुपये आले मग काहीतरी उठाई बसली नाही तर मग शाळेचं मागची भीत पडून राहिली होती. मग केलं सगळं बरोबर त्याचं. तर मी काय म्हणत होतो तर समजा चहा पाण्याची व्यवस्था करायला लागेल का? होईल समजा अर्ध्या घंट्यात काम आहे. आता काय चाव नाही गेले लोक राजा? अरे एवढे मोठे दूरदूरचे लोक हराशील बोलावून राहिलो मी जास्त पैसे आले पाहिजे म्हणून. आणि तुम्ही म्हणता की चहाची व्यवस्था करू का? तेव्हा ज्यूस नाश्ता सगळी व्यवस्था करा तुम्ही. हो, एवढे मोठे राजा पैसे तुम्ही कसंच काय म्हणलं तुमचे काम आहेत चांगली व्यवस्था करा बा एवढे जराशी. हो, मी जास्तीत जास्त बोलावतो ना हराशीले परगावचे हे ते लोक. मग जास्तीत जास्त तुम्ही शाळा रंगवा ना किती रंगवा जाता वसूल करा ना. ते बरोबर आहे म्हणा. हो बरोबर ठीक आहे मग करतो मी सगळी व्यवस्था करतो. आता समिती सभा घेतो संरक्षण घेतो. हो ठीक आहे मग या तुम्ही 5 वाजेपर्यंत. हो तोपर्यंत आमचं सगळं बरोबर होऊन जाते मग. आता सकाळचे 8 वाजले नाही का? खादोडे साहेबाच्या घरी जावं लागेल त्याच्या कानावर टाकायला गोष्ट बरोबर अजून डबल. आणि विषय कसा म्हणजे मग 5 वाजता यायला मोकळं. बरं चला येतो मग आता मार्केटातून. कसं करावं लागणार 3 वाजेला हराशी करतो. नंतर मग घनश्याम बोले म्हणतो चला आता येतो मी. बरं ठीक आहे येतो मग मी. हो या मग. हो या ठीक आहे काय हरकत. सकाळी सकाळी काय म्हणते बा गुरुजी? हॅलो बोला गुरुजी काय म्हणता? काय मारत राजा? शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुम्ही कुठं कुठं म्हणलं सध्या? इकडे पुंजाने उचलाले भुईमुगात निंद नाही माया. हो काय करता आता बाय असतं नाही सापडत आता सापडल्या. हो आता पुंजाने उचलाल्या हो मी. कोण काय म्हणता? त्याच्या मावी ती राहू द्या ना बाबा. एकुलती एकटं राजा तुम्ही एवढी 10-12 एकर जमीन आणि हिंदी तुम्ही ते पुंजी उचलता का आता? इकडे आणा शाळेतनी ते शिवला टोकटी येऊन गेला म्हणलं. हो तर ते कसं वाद होण्याची शक्यता आहे म्हणते चंगळ होण्याची त्या बोलीतनी. तर म्हणून म्हणलं कसं तुम्ही शाळेत या मीटिंग बोलावली मी शाळा व्यवस्थापन समितीची. हो तर व्हॉट्सअपवर टाकलं तुमच्या सगळ्या सदस्याच्या 13 जणांच्या. तर लवकरात लवकर आपत्कालीन मीटिंग घ्यायला लागते आता. राजा कोणती आपत आणली आहे ना आता आपत्कालीन मीटिंग घेते म्हणते. असं हो का? आता राजा काय मी इथं माणूस नाही ना ऐकता आता कसं पुंजाने उचलायला कोण आहे? कोणीच नाही म्हणून म्हणलं घ्या ना निपटून घ्या ना. सही मारून देईन मी एक परी आल्यावर. नाही ना तेवढं नाही होत ना. ते कसं मीटिंग घेऊन आपल्याला 2 जणांना जावं लागते पोलीस स्टेशनमध्ये संरक्षण मागा लागते. हो ते म्हणे ना चंगळ होण्याची शक्यता आहे म्हणे. दुसऱ्या गावचे लोक येऊ राहिले म्हणते तिथं हराशी बोलासाठी. राजा किती आपत केली तुम्ही? एक तर माबुडा सारखी जाऊन बसेला तिकडे इथलं का? बरं हे बा सांग तुम्ही काय करायचं ते. ठीक आहे हो पाय तुम्ही येतो मी. हो येतो ऍडजस्टमेंट करतो बुडीला सांगतो ना आलोच मी. येतून घेतो नका करू या लागते मला बाबा. हो मग कसं तुम्ही कसं अध्यक्ष व्हायच्या मी होतो करता मग आता येत नाही. हो 13 सदस्याले मी आता फोन करून राहिलो आणि लवकरात लवकर या इथे मीटिंग घेणार फटकन ठराव घेऊन तिकडे पोलीस स्टेशनला द्यायचं आहे ते. हो वावराची हराशी बोलायची आहे बा त्याच्यासाठी संरक्षण पाहिजे म्हणून. लवकर या तुम्ही तुमची सही शिक्का पाहिजे त्याच्यावर या लवकर. त्याच्या मागणी अध्यक्ष नसतं झालं पुरलं असतं मग काय तर भेटत काहीच नाही बसले आपले. हो बरोबर ठीक आहे हो येतो मला लवकर या जराशा. हो लवकर येऊन मीटिंग घेऊन पटकन आपण तिकडे चाललो जाऊ. हो एक तर अजून इकडे व्यवस्था करायला लागते आपल्याला. हो जराशी एखादी मंडपाची फारी देजो त्या वावरातनी. हो तिथं कसं म्हणजे शिवलाल म्हणे बसायला खुर्च्या नव्हते म्हणे मागच्या वर्षी पाण्याची व्यवस्था नाही. सगळं हराशी बोलणाऱ्यासाठी सगळी व्यवस्था करायची चहा पाण्याची हे दे. म्हणून म्हणलं या लवकर नियोजन करावं लागते. शिवलाल मोठा घोरच करत राहते एक आता चहा पाणी खुर्च्या आणि हिंदी काय आपलं 10 मिनिटं 15 मिनिटं हराशी होती ती. बरं येतो मी काय हरकत नाही. ठीक आहे शिवलाल गेला नाही आले आता. बोला म्हणलं काय सरपंच साहेब शांताराम भाऊ बाबा काय हो काय गडबड काय म्हणलं? 5 वाजता आहे ना आपलं हराशीचं 5 वाजता आहे म्हणलं. नाही ते सगळं माहित आहे आम्हाला. पण असं आम्हाला वार्ता आली कानावर की बा काही परगावचे लोक बी इथं बोलायला येऊन राहिले म्हणून. हो हे कसं आहे तुम्ही काहीतरी नियम अटी करावा तिथं. हो तुम्ही काही रूल गिल तयार केले असेल ना त्याचे की बा हराशी कोण बोलन काय बोलन नाही तर आला कोणी बिलन कोणी बोलला तिकडे वावर पडीत पडते तिकडे व्यवहार असले का हे बा म्हणलं जे गावातला असं नागरिक हो तर त्यालाच बिलकुल हे बा म्हणलं हराशी बोल द्यायची. हो बाकी कोणत्या गावाला परमिशन द्यायची नाही.
नाही तसं काय आता मला कोणी बोलत त्याचा काही विषय नाही म्हणा, पण कसं आहे आता आपण समोपचारानं घ्यायला लागणार आपल्याला. आता समजा शाळा व्यवस्थापन समिती काय म्हणते काय नाही. हो आता आम्ही मीटिंग बोलावलेली आहे. हो आता लोक बोलावले पाठवले मी. हो काही फोन केले हे ते येऊन राहिले तर अध्यक्ष मारुतराव, तर त्याच्यावर चर्चा करून मग आम्ही करतो काय नियमावली कशी करायची काय करायची ते. हो एक तर आता समजा शिवलाल भाऊ येऊन भेटून गेले. हो म्हणजे दंगल होण्याची शक्यता आहे, चंगळ होते बा, तर म्हणून पोलीस प्रशासनाचं आपल्याला सहकार्य घ्यायचं आहे. म्हणून आम्ही आता त्याचा ठराव घेऊन पोलीस स्टेशनला जाणारच होतो. आता बरं झालं ते तुम्ही आले आता, तर म्हणलं तुम्ही जरासं कसं बरोबर समोरले जाय आहे. मी काय म्हणतो सरपंच आपल्या आधी येऊन गेलं म्हणते ते, म्हणजे येऊन गेलंय का तिथून. हो शाळा उघडायच्या आधीच मग काय कुलूप उघडले नव्हते तेव्हा आले ते सकाळी 7:30 वाजता आधी. तर मी सांगितलं द्यायला मॅडम आम्ही सहकार्य घेऊ, आता समितीची सभा बोलू. तर मग ठीक आहे म्हणे, तर त्याने पावते फाडले अनामत रकमा 3. आपल्यापैकी तर कोणाच नाही फाडले अजून. बापरे 3 अनामत पावते फाडले बी असं कोणाच्या नावाने फाडल्या म्हणलं. एक जगदीश खादोडे त्याच्या वडिलाची एक आपलं शिवलाल टोळगोटे अशा 3 पावते फाडले त्यानं. 3,000 जमा केले अनामत रकमा, त्यानं पावते घेऊन गेले. तर तुमच्यापैकी कोण फाडते घेऊन घ्या मला फाडून मग आता आले सरशी तर. हो ना मग त्याच्यासाठी आलो आम्ही पावत्या फाडायसाठी. पण आता तुम्ही सांगून राहिले की हे परगावचे लोक येऊन पावत्या फाडून राहिले इथं, असं कसं काय चालणार आहे मग. हे गावात त्रास होणार नाही का. परगावचा माणूस म्हणल्यावर बाकीच्या शेजाऱ्या बाजारा जर त्यांना त्रास दिला त्याला तुम्ही जबाबदार आहे सर मग गुरुजी. तुम्हाला आम्ही कडक सांगून राहिलो नियम कडक करा, तुम्ही समितीला बोलवा आणि त्याच्या पद्धतशीरपणे काय नियम आहे ते ठरवा. परगावचा माणूस आपल्याला चालणार नाही. नाही तर दांगडो केल्याशिवाय राहणार नाही. मग सर काय झालं कसं झालं आम्ही तिथं मग भांडण केल्याशिवाय राहणार नाही. बोला बुडा तर म्हणजे जास्तच गरम झाला वाटते. नाही तसं नाही ना हो आबाजी, तसं नाही. आपण करू ना नियम करू आता त्याचे किंवा परगावचा व्यक्तीचा आपण त्याचे पैसे वापस करू, अनामत रक्कम कॅन्सल करू द्यायची. किंवा समितीने निर्णय घेतला की आम्हाला परगावचे माणसं इथं हराशीला बोलावायचे नाही. त्याचा काही विषय नाही, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. करू आम्ही ते नियम. नाही गुरुजी हे पहा परगावचा तर माणूस आम्ही चालू देत नाही, कारण की तुम्हाला सांगतो हराशी कॅन्सल होईल तुमच्या. त्याच्यात अजून दुसरा नियम असा टाका की ज्याच्याजवळ 20 एकरापेक्षा 10 एकरापेक्षा जमीन जास्त आहे त्याला बोलता येणार नाही. म्हणजे जेणेकरून समजा आमच्यासारखे काही सदनकार कास्तकार असले सरपंचासारखे लाईने पाटील हे ते यानं जर समजा हडप केली तर बाकीच्याला काय भेटणार आहे मजूर लोकायले साधारणवाले. म्हणून तुम्ही ते बी नियम टाका, ज्याच्याजवळ 5 एकराच्या कमी जमीन आहे तेच बोलू शकन. बरं हो ना टाकू ना ते टाकू समजा अजून समजा टाकतो ना, करतो ना विचार करतो त्याच्यावर. तेच म्हणलं तुम्ही समिती एकत्र बसून त्याच्यावर निर्णय घ्या. चांगले कडक असे नियम असे अटी शर्ती चांगल्या दडपून द्या. जेणेकरून परगावचं इथं घुसणार नाही. नाही तर पुढे आपल्यालाच तकलीफ होईल रस्त्याची याची त्याची बाकीची भानगडी. कसं गावातनी वातावरण चांगलं नाही हे ते पद्धतशीर आहे. फालतू कसं वातावरण काही बिघडू नका. नाही तसं काहीच नाही होत म्हणा. हो करतो मी आता काय माहितीच प्रेशर आला मारता आता कोणा नसती झाली. आता हे पोलीस स्टेशनला जा, आता सभा घ्या, काय करा हे लोक सुचून देऊ राहिले. हो करतो बरोबर सगळं पद्धतशीर करू आपण. पूर्ण फळ्यावर असे नियम अटी हे ते सगळं बागायला लिहून तिथं आपण व्यवस्था करू आणि तिथं हराशी घेऊ. बरोबर ठीक आहे. मग आता आम्ही हे बा थोडंसं महत्त्वाच्या कामानिमित्त चाललो सरपंच मी. आता 2-3 वाजता पोहोचतोच आम्ही. तोपर्यंत समजा 4-5 वाजता येणार अशी. आता बाकीच्या पावत्या फाडून घ्या झुंबरची आपले कंदीलबुड्याची, अजून कोणी आलं तर समजा. आणि 5 एकराच्या अंदरचीच घ्या तुम्ही. जास्तीत जास्त म्हणजे असे लय मोठे जमीनवाले हे ते श्रीमंत ह्याचे नाही याच्यात. बरं करतो ते. हो करतो ठीक आहे. आता पाय तुम्ही समितीची मीटिंगचा आता कोणी येऊन नाही राहिले का. या तुम्ही काही काळजी करू नका. झुंबर भाऊ या तुमच्या पावत्या फाडून देतो मग. या मग येत नाही 8 सदस्य नाही का. एक तर अध्यक्षाला मारते आणि आपलं एक देवलाल भाऊ सदस्य नाही का. काय 13 सदस्य म्हणजे काय येते का नाही काय सांगा. कठीणच काम दिसते मला. तुम्ही देतात तुम्ही सांगा आता किती कठीण परिस्थिती आहे मावर. आता 5 वाजता आपण हराशी ठेवली, सगळं दवंडी दिली. आता पोलीस प्रशासनात आपल्याला सहकार्य घ्यायचं आहे तर तिथे माहिती द्यावं लागते. अजून ठरावल्यासाठी किती सदस्य आले पाहा तुम्ही. फक्त एक देवलाल भाऊ सदस्य, मी सचिव आणि मारुतराव अध्यक्ष. सांगा आता बाकीच्या सह्या कसं काय करावं सांगा बरं तुम्ही. म्हणजे ते सगळ्या सह्या असल्याशिवाय ते ठराव देतात का तिकडे. तेच म्हणलं मला तुम्ही ते माझं ठराव बुक द्या बा, मी त्याच्या घरी जातो सह्या घेऊन येतो. काही बाया वावरात नाही आहेत तिथून घेऊन येतो मी. हो द्या तुम्ही ते रजिस्टर द्या मापाशी. अशानं येत नाही ते झाकटबोळे लोक येत नाहीत ते. नाही थांबा जरासं 10 जण जर जुटले समजा तरी बस झाले आपल्याला. हो आपला कोरम पुरा झाला की बस झालं काम झालं. तर म्हणलं मारत राहते याला सांगितलं का भानूला सांगतो म्हणे तू पट्टी गिट्टी तिथं पाण्याच्या कॅन आहे ते समजा जाऊ द्या लागेल ना. म्हणजे कसं उशीर होता का म्हणे. सांगितलं मी भाण्याला सांगितलं 1 वाजता नेतो म्हणे. ते आतापासून येऊन काय करतात लोक पाणी प्यायचे तिच्या वावरातले. 1-1.5 वाजता घेऊन जाते ते 4-5 वाजता येते ते. खुर्च्या मग खुर्च्या सांगू का बा एक खेपच्या. मग काय खुर्च्या कसं एकालाच भेटली नाही मलाच भेटली नाही. फालतू कसं खुर्च्यासाठी भांडण होते तिथं. हो चांगलं 5-50 घेऊन जा. हो काही टेन्शन घेऊ नको. पाहता ते पुढे. तर आता काय कसं करा म्हणलं ते नियमावली हे ते बनवा लागतं त्याच्या मारती आपल्याला. कसं करा मग नाही तिथंच भाऊ. आता कसं काही जणांची अडचण येऊन राहिली की परगावचा माणूस पाहिजे नाही, काही नियम अटी बनवा म्हणते. ते बनवा तुम्ही. हे परगावचे माणसं चालत नाही आम्हाला. हो आमच्या गावाला विरोध आहे त्याला. आणि बाकीचे अजून काय रूल असतील ते आताच तुम्ही बनवा लवकर. तोपर्यंत लोक सदस्य येते तर अर्ध्या 1 घंट्यात जे काय आहे ते बनवा तुम्ही ठरावात लिहा ते करा. मग आता नाही का तोपर्यंत आले मग नाही का. हो पहिले लिहून घेऊ आपण. चला मग देतच भाऊ तुम्ही चला. जरा कसं तंटामुक्तीचं जरा आम्हाला सहकार्य असू द्या. काय ना मी इथंच आहो ना. मी कुठं जातो. हो ना आता शांताराम भाऊ हे आपलं सरपंच साहेब दिसले का आले का म्हणलं इकडे आलते का ते. हो सकाळी शिवलाल भाऊ डोकं खाल्लं ते गेल्या हे आले तर सरपंच साहेब शांताराम भाऊ कधीला भाजी मारू एकदम असे अंगावर आले करीत बा. ते परगाचा माणूस चालणार नाही असं तसं. मला ठीक आहे बा आपल्या समितीचे जे अधिकार असते त्याला कोणी काही विरोध करू शकत नाही. समितीने जे ठरवलं ते निर्णय अंतिम बनवून टाकू आपण. परगाचा माणूस नाही चालणार बा. झालं का. बरं चला मग आता मारत करून टाकू दे आपण बरोबर. तोपर्यंत येतात लोक. गुरुजी मी काय म्हणत होतो आपली सही घेऊन घ्या कुठे घ्यायची ते. मला जातो जरा वावरात अर्जंट काम होत जरा. चालले आता आता आले तुम्ही 10 मिनिटं बसले देवलाल भाऊ निघताय म्हणतात. थांबा ना ते ठराव लिहू द्या पूर्ण ते वाचा घ्यायचा त्याच्यावर काहीतरी सह्या घ्या करावं लागते. बाकीची फॉर्मॅलिटी असते. थांबा तुम्ही गडबड काय करू येऊ द्या सदस्य बाकीचे. मॅडम आता सहीच करावं लागते. मला सही करायचं काम आहे तुम्ही बातच होते म्हणून मॅडम पटकन करून मोकळे व्हा.
असं साहेब सदस्य करी 10 मिनिटं वेळ थांबा देवराल भाऊ गडबड नका करू तुम्ही थांबा अर्ध्या घंटा अटकते ना आपलं आम्हाला जाणार आहे तिकडे मग तुमच्या मनात बात नाही का हो जाऊ द्या अर्धा 1 घंटा थांबा लागेल नाही का बरं चला चला कंदीला पाहिजे थांबा ना जरासं हा तुम्ही तर बिलकुल वखर पास आणि ते बिलकुल वावर ओकेच केलं हा हराशी होऊ द्या पहिले मग करत बसाय आता काय राहिलंच काय म्हणलं हराशीतनी आता कसं आपणच घेऊन राहिलो ना ते हो गावातला तर काही कोणाचा विरोध नाही आपल्याला आणि राहिला ते परगावचा माणूस कोण होते ते शिवला आणले होते ते त्याची ते खादोडे आता ते आपण काही याच्यात मान्य करून नाही राहिलो गुरुजीला कळक सांगितलं आम्ही की बा तुम्ही कोणती नियमावली काढा पण परगावचा माणूस इथं चालणार नाही मग काय विषय राहिला म्हणून म्हणलं घ्या वही करून तसं काही वादा नाही म्हणा झाला आता ठराव गिराव झाला गेलेत ते पोलीस स्टेशनमध्ये तर लिहिलं ते ना की बा व्यक्ती हा याच गावचा नागरिक असला पाहिजे त्याचं मतदार कार्ड असलं पाहिजे त्याचं आधार कार्ड याच गावाचं असलं पाहिजे असं सगळं लिहिलं ते ना 5 एकराच्या वर ज्याच्याजवळ जमीन आहे त्याला हराशी बोलता बी येणार नाही असं कडक केलं की बा सामान्य माणसाला न्याय भेटला पाहिजे त्याला वावर करायला भेटलं पाहिजे असं या सगळ्या गोष्टीची नियमावली तयार करून आज 5 वाजता हराशी होणार आहे असं त्याच्यात लिहिलं आहे बा झालं ना मग काय राहिलंच काय आता मग काय आता पोलीस स्टेशनमध्ये गेले का जाऊ दे आता बरं झालं म्हणजे ती टेन्शन नाही का बस ते नियम आता फळ्यावर गिरा लिहा म्हणा ते वावरात ते कॅना गिना ते मंडप टाकून द्या म्हणा काय तो झालं ना ते हो येऊ राहिले 2-3 वाजता येणार आहे बहुतेक कॅना गिना ते भाणे घेऊन हो मारत राहा सांगे बा आता काय असं आहे मंडप घेऊन जाजो रे भाण्याला फोन केला त्यानं बरं चला येतो मग वावरा गुन्हा हो पाहता काय बरोबर आम्ही बसतो जरा आता उन्ही तर पुरायला काही नाही का 12 होऊन राहिला ना हो देवताच्या खोपडीत बसतो जाऊन चहा पितो तिथं हो हे शांतारामन हे दिसला नाही रे सरपंच कुठे गेले तर काही असे म्हणजे येतो म्हणे बा काम आहे म्हणे काय कुठे गेले ते माहित नाही बा आपल्याला कुठे गेले काय त्याचं नाही माहिती ते 4 वाजता येतो म्हणलं म्हणे बा असं सांगे बा हो गुरुजी सांगितलं तसे अरे वा ते तर विषय आमच्या देखताच ते सकाळी गेलेत ना कुठे गेले तर बरं पाहता कुठे येतील ते काही मीटिंग गिटिंग असेल त्याचं त्याला माहिती बरं चला मग हो आम्ही जातो ते खोपडीत नाही हो चल झुंबर दे मारून म्हणलं राहिलं सुईला क्लिअर करून टाका बस आता 5 वाजता आपलंच वार होते बरं देतो मारून बघा हो ठीक आहे बसा तुम्ही जा सगळे उडी थिडू नका जा करून टाकणं सही त्या ठरावात काय आपली इस्टेट लिहून घेते का ते काय ते आपलं मग करून टाक सही काही वांधा नाही वावरात घेऊन आला का मारत राहते रजिस्टर हो ना तेच म्हणलं बा तुम्ही कोणती बी सही करायची तर मला विचारून करत जा म्हणून म्हणलं बा करू का नाही याच्यावर सही मी सदस्य आहे ना शाळेतली म्हणून म्हणलं हो करू का अरे कशाना सही नको देऊ ना काय लिहिलंय ते पहिले पाहू दे ना काय लिहिलंय त्याच्यावर वाचून दाखवा बरं मला वाचता नाही तर बरोबर थांबा भूषणची आई आहे म्हटलं त्याच्या संग बोला बोला म्हणलं शिवलाल भाऊ आहे तर तुमच्या घरचे भाऊ आहे तर बोला म्हणलं काय म्हणते हो आता हे बा मारती आला होता रजिस्टर घेऊन तर त्यानं आता हे सदस्य आहे ना हो 1-2 आहे तर इच्छा तर म्हणलं सह्या घेऊन राहिला ते हो आताच पाणी प्यायला गेला तर म्हटलं वाचू दे पहिले तर याच्यात असं लिहिलेलं आहे की बा गावातील शेतीची शाळेची जी शेती आहे त्याची हराशी करण्याबाबत तर याच्या अटी व शर्ती असं तसं लिहिलेलं आहे तर याच्यामध्ये परगावचा व्यक्ती भाग घेणार नाही ज्यांच्याजवळ आधार कार्ड मतदान कार्ड रहिवासी दाखला असेल तोच व्यक्ती हराशीमध्ये बोलू शकेल ज्याच्याकडे जास्त जमीन आहे ते बोलणार नाही ज्याच्याकडे 5 एकरापेक्षा कमी जमीन आहे तेच बोलू शकेल सर्वांना न्याय मिळाला पाहिजे या सर्व बाबी अजून काही खाली लिहिलेलं आहे ठीक 5 वाजता हराशी करण्यात येणार आहे पोलीस सहकार्य देणार आहे असं तसं सगळं लिहिलेलं आहे सर्वांमध्ये ठराव मंजूर आता सह्या झाल्या म्हणलं याच्या तिथं 11 जणांच्या तर याची सही करू का कसं करायला लागला लिखित झालीच बातमी मग काय आता परगावचा माणूस नाही म्हटल्यावर आता हे कशी काय माहिती झाली त्याला बरोबर पॉईंट टाकला त्यानं नाही करून टाक सही हो करा म्हणा करा हो येरी काय आता 10-11 झाल्यावर काय झाला कोरम पुरा हो करा म्हणा काही अडचण नाही करा हो काही वांधा नाही करो भाई लंका कर सही कर हो करा म्हणजे करा कर तू बी कर म्हणला भले जाई तू कर काय म्हणत हसा येते शिवलाल तुया मग काय अभिले का तुमच्या गोष्टी पोटात नाही राहत दिलंय सांगू गावात तुम्ही परगावचा माणूस चालणार नाही म्हणजे मग काय फायदा आता आता माया तुम्ही 2 पावत्या फाळ्या गेले का 2000 रुपये फुकट माय ते बरं जाऊ दे गेले तर गेले पण आता काय ते वावर कसं काय घ्या आपण तुम्ही का नाही निरा म्हणले का चुकले खोरायचं इकडे तिकडे तुम्हाला म्हणलं ना सांगू नका कोणाला की बा ऐन वेळेवर तिथं टपकतो म्हणलं मी दिलंय सांगून तुम्ही ना खातोडे साहेब मी कोणालाच नाही सांगितलं ना खरे कशात सांगितलं कोणाला बबन भाऊ कसं काय लिखीच कधी झाली म्हणलं बातमी तेच म्हणलं मी याची मत पडलो पण ते कसं काय त्याने लिहिलं असं तसा मुद्दा असं काही द्यायचा तसं काही नाही माहित नसेल झालं बहुतेक नाही बा माहीत झालं ना त्याला म्हणूनच त्याने ते पॉईंट टाकला त्याच्यातनी की बा परगाचा व्यक्ती चालणार नाही 100% माहीत झालं त्याला खादोडे सर येणार म्हणून तिथं मग कोणतरी बा आपल्या ज्यातलं कोणाला तरी सांगितलेलं आहे पण मॅच नाही सांगत बा कोणाला आता काय कशात सांगितलं कोणाला ना बा हे बा काना खडे आपण हे बा तू शिवलाल भाऊ तुम्हाला माहित नाही का तुमचा उजवा जाऊ ना मी सांगा बा तुम्ही सांगा तुम्ही नाही म्हणा शक्यता तसं बघून राहायची नाही शक्यता मग गेली कशी का बातमी लगायचं घरी बाईला सांगत होतं मी आता बाईने सांगितलं कोणाच्या जवळ काय सांगा आता ऐकलं का मग सांगायच नाही परत ना घरच्याला सांगणं कठीण झालं बहुतेक बरं हे बा जाऊ द्या खादोडे तरी आपल्याला काही काळजी करायचं काम नाही हो आपण त्याच्यातनी बी पॉईंट ठेवायला एक म्हणजे पळवाट आहे का त्याच्यातनी कोणत्या पळवाट मग त्याच्यात कसं आहे त्याचं म्हणणं आहे की बा गावातला रहिवाशीच माणूस पाहिजे मग मी फाळली ना पावती मी बोलतो तुम्ही पैसा लावा काय विषय राहिला त्याच्यातनी तुमच्या 2 पावतीचे पैसे आपण परत घेऊ त्याच्यावर पण मी तर हवं त्याच्यातनी बोलाले आणि पैसे तुमच्यावर आहे मग काय विषय राहिला मी बोलतो मला मानावावर आणि तुम्ही पैसा लावा बस झालं मग कामच झालं तू आहे ना आता पावती फाडली ना बस झालं मग तू हे बा किती काही लाव पण मागं हटायचं नाही का वावर हे बा घ्यायचं म्हणजे आपल्याला घ्यायचा नंतर पाहू काय करायचं ते तो अनावर उचलले पाहून की पुढचं पुढे तेच म्हणलं काही दम नाही त्या पॉईंटमध्ये टाकू द्या किती काही टाकू द्या 5 एकर म्हणलं तर आपल्याला 5 एकराच्या कमी वावर आहे 1.5 एकर आहे बरं जाऊ द्या आता किती 5 वाजता या म्हणते ते तर चला मार्केटमधून मग आता काय खरेदी करता म्हणता तुम्ही हो करू आता 2-3 वाजेपर्यंत चाल बरं आज उशीर झाला नाही का मग इथंच 11 वाजले आपल्याला नाही का हो चल बरं जमला आता मनासारखं झालं नाही का बस आपल्याच नावावर वावरही भेटते जमला आता बजेटच बसला आपला 1 वर्षाचा बस वावर आला ताब्यात आपल्याला बरं चला मग आता साहेब नाही का हो चला बोला का नवीनच लागलेलं दिसते मला नाही का हो मागच्या बॅसमध्ये लागलेलं आहे
हो तेच होय पोट्ट पाय ना बाबा, रायफल गिफल घेऊन बाबा टाईट काम. अरे मी काय म्हणलं साहेब, आपलं पांडे साहेब आहेत का? पांडे साहेबाला भेटायचं होतं आम्हाला. मी आपलं शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे, मारुतराव धुटके. आणि आमच्या गावाचं हराशी करायचं शेत आणि त्या संदर्भामध्ये थोडंसं बोलायचं होतं. तर आम्ही तसं लेखी आणलेलं आहे निवेदन वगैरे. तर त्यांना भेटायचं होतं. पांडे सर की बदली हो गए. पांडे सर नहीं, अभी नहीं हो, उनका ट्रांसफर हो गया गडचिरोली. क्या बोल रहे बदली पांडे सर की? अरे बाबा कुछ भी बोलते क्या हो? कब हो गई? कहाँ पे ज्वाइन हो गए वो? बोला ना बाबा तुमको, गडचिरोली को उनकी बदली हो गई, वो ज्वाइन हो गए नहीं मेरे को मालूम नहीं. लेकिन यहाँ से वो कैसे रिलीव हो गए. म्हणजे माहिती नाही म्हणतं कसं काय तुमचं गाव. अरे म्हणलं पांडे साहेबांनी काय केलं आमच्या गावासाठी माहिती आहे का तुम्हाला? आमच्या गावासाठी त्यानं जे काय केलं ते कोणीच करू शकत नाही. तेच म्हणून राहिलो. त्याची बदली अचानक झाली कशी? म्हणजे काय काऊन झाली त्याची बदली? मूर्तिलाल कीर्तिमान दिसून राहिले म्हणले, मार गरम होने वाला है. अरे बाबा मतलब मेरे को मालूम नहीं है वो क्या बोल रहे थे सांगड़े साहब, उनका वो ये हो गया बोले. उनकी पनिशमेंट की बदली है बोले वो गडचिरोली, क्योंकि उन्होंने वो चाचा भतीजा का जो प्रकरण था ना उसमें कुछ कार्रवाई अच्छी तरह से नहीं की, इसलिए उनकी ट्रांसफर हो गई. नाही हे गलत झालं नाही. हे कसं काय गलत झालं? म्हणजे काय बदली अचानक म्हणजे चाचा भतीजा नाही पकडला म्हणजे का बदली असं असते कधी? नाही बदली अजिबात नाही, कॅन्सल करायची बदली. झाले का ते जॉईन झाले का तिकडे तुम्हाला माहिती आहे का? मेरे को नहीं मालूम, वो सोमवार को मंगलवार को हो गए नहीं हो गए मेरे को पता नहीं ना. उनका मोबाइल नंबर है उनका, बोलते क्या तू? बात करते क्या उनसे. नाही हे गलत झालं. हे पांडे सरनं आम्हाला फोन नाही केला, काही सांगितलं नाही, गेले बी इथून. नाही हे पहा तुम्हाला सांगतो साहेब, तुम्हाला तुमच्या गडचिरोलीला जायचं आहे आणि आमच्या साहेबाला आम्ही इथंच बोलवू. मग आमच्या गावातले किती मोठे प्रकरण निपटवले जाईनं. किती मला समोपचारानं कितीतरी प्रकरणाचा खाडानिवाळा केला जाईनं, केसेसच्या बाबतीत, याच्या बाबतीत, त्याच्या बाबतीत. म्हणलं हे पहा त्याच्याशिवाय आम्ही इथं मान्यच करत नाही कोणाले. आणि अशी जर चाचा भतीच्या बदली झाली असेल ना, उद्या वापस आणतो त्याला. असे कसे येत नाही मी पाहते त्याची. बाबा नहीं होती ना, हो गया. नहीं बदली तो कैंसिल ही करेंगे उनकी. यहाँ पे आमरण उपोषण करेंगे, रास्ते पे वो रास्ता रोको करेंगे, कुछ भी करेंगे, लेकिन लाएंगे यहाँ पे. देखो क्या करना है तो फोन दूं क्या, मैं नंबर दूं क्या, उनसे बात करो. नहीं नंबर हमारे पास है, वो पाठ है. फिर क्या तो पांडे सर का नाम बोले तो हमारे गांव का बच्चा जानता उनको. फिर अभी फोन लगाता मैं. आया अभी 2 मिनट में. मारती मी काय म्हणलं बदलीचं पाहू आपण, पण म्हटलं हे आपलं पाय नाही, आज आपल्याला जावं लागतील तिथं हराशी करायची आहे ना. नाही ते हे बा एक दिवस लेट होईल आपलं. ते आपलं हराशी काही फोन नाही जात आपली. कॅन्सल करू आपण, ते फोन करून देऊ तिकडे. कॅन्सल आहे म्हणून आजची शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव रद्द. उद्या होईन ते काय आहे. पहिले बदलीचं पाहायचं आहे. मग पांडे साहेबाची बदली कॅन्सल करणार म्हणजे आहेत आपल्याला आजच्या आज. आता फोन लावा तुम्ही बाकीच्या गावातनी, सगळे बिलकुल इथंच बोलावून घेतो. पाहून घेऊ काय तर आता नवीनच निघाला, आता राहिलं हे जागा दुसरंच निघाला आता बदलीचं. बरोबर चल मग लावा फोन, लावा तिकडे देऊ, फोन लावतो कोणाला लावतो. चल काय बरोबर याला मारती तू. अरे आपल्याला सांगितल्याशिवाय साहेब जात नाही ना राजा. मग आपले संबंध आहे ना तसे. ते ना आपल्याला एखादा फोन केला असता की नाही बाबा बदली झाली हो देतच भाऊ. शब्दही नाही ना, फोनही नाही, काहीच नाही ना. हे बा डेप्युटेशनवर गेले असेल कुठं. नाही ना बा, गडचिरोली फेकलं म्हणते त्याईले. ते चाचा भतीच्या आपल्या गावात ते लक्ष्मणचं प्रकरण होतं का, त्याच्या कामातनी हळगई केली त्यानं, म्हणून त्याचं तिकडे ट्रान्सफर झालेली आहे गडचिरोलीतनी. असं आहे ते. राजा समजून घेणारा माणूस होता ते. कसं काय करू राहिला मग आता, काय म्हणतं मग, काय म्हणणं आहे करावं लागते म्हणजे. आता तिथं उपोषणाला बसायला लागते. ते भाण्याला फोन केला म्या, ते मंडपचं साहित्य हे ते मला तिथं आणणार नाही ते हराशीच्या वावरात. ते डायरेक्ट आता पोलीस स्टेशनमध्ये आम्ही परमिशन घेतली त्याची. तिथं आमरण उपोषणाला बसायचं आहे आपल्याला. कधी लाभजील घेऊन येतात तिथं. बाकीचे जे ज्याली इच्छा आहे त्या सगळ्यांना म्हणलं तिथं येऊन जा आता. बिलकुल आलो समजा आम्ही. हे बा ट्रॅक्टर भरून आलो दादा. आता बायाला बी सांगतो, टच करून देतो मी त्याला. म्हणजे बा काय झालं म्हणलं, हरस कॅन्सल झाली का ना. तिकडे पांडे साहेबाची बदली झाली म्हणे, हे राहिलं तेच निघाला. आता माणूस होता चांगला आपल्याला. आता काही ना काही कोशिश करावंच लागणार ना द्यायचे कॅन्सल करायसाठी. आता जायचं आहे म्हणलं आपल्या डॅनिया भाजी, तयारीला लागा लवकर. निघायचं आहे आपल्याला. ते भाण्याला फोन केला म्हणते, मंडप गेला म्हणते. हो मारती बस निघतो आम्ही आता, काही काळजी करू नका. बिलकुल रास्ता रोको परमिशन मागितली नाही का ना. मग त्याच्यासाठीच तो कोशिश होती, रास्ता रोकोसाठीच मागून राहिलो होतो, पण नाही म्हणून राहिले ते. प्रयत्न चालू आहे मला, काय म्हणते काय माहित आता. तसं आता पाहू ना काय होते तर. कोशिश कर तू. हे बा रूमनी गिमनी काढतो मी, नाही तर मग रूमने आंदोलन. बाकी रूमने आणू का. ते कसं आहे सध्या परीक्षा सुरू आहेत का नाही पोट्ट्याच्या. रस्ता रोको करणं बरोबर नाही आपल्याला. आमरण उपोषण करू एका जागी बसले आपले. बिलकुल हे बा म्हणजे त्याची बदली होईपर्यंत इथं येईपर्यंत आपल्याला उठातच नाही तिथून. बिलकुल हे बा शिदोऱ्या बांधून या म्हणला. ठीक आहे मग बस निघतो आम्ही. हे बा 1 घंट्यात पोहोचतो तिथं. चला म्हणलं उरका. हे कुठं आहे सरपंच ते शांताराम भाऊ, त्याला घ्यायचा म्हणलं संघ. त्याचा पताच नाही ना बा कुठे गेले. तर मला म्हणे येतो हे बा म्हणलं फोन उचलून नाही राहिले ते. मग तू लावा त्याला फोन, मायात नाही उचलून राहिले ते कुठे गेले तर. बरं लाव तुम्ही फोन, पाहतो काय. ठीक आहे ठेवतो. काय म्हणते मारुतराव. बोला मारुतराव, काय म्हणता. नाही ते राहू द्या, बाकीचं तुम्ही हाय कुठे हे सांगा पहिले तुम्ही. म्हणजे काय तुम्ही म्हणजे गावात नाही कुठं नाही म्हणलं, लोक परेशान, आम्ही परेशान. इकडे काय झालं माहिती आहे का तुम्हाला. तुम्ही हा कुठं म्हणलं सध्या.
आता काय तर इकडे आलो बा आम्ही सारखिनीले. हो सारखिनीले आपलं बार्शी टाकडीत आहे ते. हो तिथं आलो होतो. हो तिथं आपलं शंकरगिरी महाराज नाही का, हो तिथं मठ आहे. तर तिथं सारखिनीले मोठा आज भागवत सप्ताहाचा महाप्रसाद आहे. हो 12 तारखेपासून सुरू होतं. हो आता 19 तारखेला समजा आज इथं महाप्रसाद आहे. तर यायच्या हातची भाजी आहे, हो शांताराम भाऊच्या हातची. तर इच्छे कसे प्रकाश भाऊ म्हणे कोणते हालतीत यास म्हणे बा तेवढी फोडणी द्यास म्हणे भाजी. हो 1 नंबर माणूस आहे आपले शांताराम भाऊ. हो म्हणून आम्ही आलो होतो. हो बस आता येणारच होतो आम्ही. आता बस आता भंडारा होते सुरू. असं म्हणजे तिकडे सारखे नेले हो झालं होतं तिकडे पांढरकवळ्याला, नाही तर मग तिकडे पिंपळडोळीला झालं होतं अंधार सांगवी. काय राजा बोलता तर राजा, आज कुठं आपल्या गावात काय आहे काय नाही, तुम्ही बसली तिकडे. हां इथं काय झालं पोलीस स्टेशनमध्ये माहिती आहे का तुम्हाला? हां म्हणलं हे पांडे साहेबाची बदली झाली म्हणलं, कशी काय झाली अचानक एकदम? हां म्हणजे किती अन्याय झाला त्याच्यावर. तुम्ही अर्जंट बिलकुल इथं या पोलीस स्टेशनमध्ये. काय हो ठेव तुम्ही फोन, आता मला वेळ नाही जास्त बोलायला. हां या लवकर या इथं. आम्ही तर पांडेसाहेब बदली झाली का? असं हो राजा. आता म्हणलं जेवलो असतो ना आलो असतो म्हणलं. बरं ठीक आहे ठीक आहे. हो बस 2 घास खातो आणि बस निघतो. लवकर निघा, थांबू नका इथं. हां आम्ही कसं लय टेन्शनमध्ये आहो. आता दिवस बोले फोन केला, ते रूम निघून राहिले काय त्याचं तर. हो बाया घ्यायला फोन करून राहिले, आमरण उपोषणाला बसणार आहो आम्ही. हो त्याची अशी कशी बदली होती काय अचानक एकदम. बिलकुल या म्हणलं लवकर. हो मारती पेटवतो वाटते तिकडे काय तर. बरोबर हो हो ठीक आहे ठीक आहे. येऊन राहिलो बस बस 2 घास जेवलो की आलोच. नाही ते आम्ही माघार घेणार नाही म्हणजे नाही घेणार. कारण की अजून तुम्हाला समजा ट्रॅक्टर बाहेरचं घेऊन राहिलं. सगळे आमरण उपोषणाला इथंच बसू, इथंच खाऊ, इथंच मरू. हो काय करायचं ते तुम्ही पाहून घ्या. काय करायचं उचलून तुम्ही आम्हाला कुठे टाका. हो आम्हाला बा कोणत्या केसेस लावा ते लावा, काही करा, पण आमच्या साहेबाची बदली होईपर्यंत आम्ही इथून उठत नाही. वो आपका सब बराबर है, पांडे सर के प्रति आपका जो आदर है प्रेम है वो बराबर है, लेकिन कैसा हमको भी कुछ रूल रहते ना। और तुम पांडे सर से बात करो, एक बार तो बात करो उनसे। हाँ, बात करो उनसे, क्या बोलते देखो फिर। नाही फोन फोन नाहीच करत आम्हाला ते ना. आम्हाला मग ते कसे मग अशाच आम्हाला गोलमाल करत ते नाही. आमचे सगळे माणसं येऊ द्या इथं. हो आम्हाला तुम्ही परमिशन दिली, आता आम्ही इथं बसतो. हो काही आता तुम्ही याच्यात काही ढवळाढवळ करू नका. सिर्फ 2 मिनट बात करो तुम उनसे, क्या बोलते हो तो उनका तो सुनो क्या है तो। अच्छा, ठीक आहे लगाव फोन लगाव. हो मैं बोलतो उनसे लगाव. नाही ना ऐकत नाहीत ना लोक. काय करू आता. ते मी सांगितलं ना की बा थांबा तुम्ही साहेबाशी बोलतो मी 2 मिनटं, पण नाही ना ऐकायलाच तयार नाहीत ना लोक. हे बा एक ट्रॅक्टर अजून भरून येऊन राहिलं. म्हणजे काय करता लाईनी पाटील घेऊन येऊन राहिले. हां महिला मंडळ. ना आपण तरी मी आता वरे बी बोलूनच राहिलो ना, पण आता काय आपल्या हाती नसते ते. आता वरचे साहेब काय म्हणते काय नाही, करतो मी तसा संपर्क चालूच आहे माझा. आमचंही बोलणं झालं ना 2-3 आमदार साहेबासंग आम्ही कॉन्टॅक्ट साधलेला आहे की बुवा हे कशी काय केलं तुम्ही, यायचं काहीतरी प्रेशर आणा, इकडे वापस आणा. हो आम्ही तेव्हापर्यंत इथून उठत नाही. आता करतो मी करतो तुम्ही हे बा थोडी शांत करा. काय ते जे ट्रॅक्टर येऊ राहिलं काही त्याला नाही म्हणा, येऊ नको म्हणा. हां मीडिया गिडिया थांबा जराशी. पाहू ना जर आज झालं ॲडजस्टमेंट काय होते, पाहू ना वरच्या लेवलवर. नाही नाही ते ऐकतच नाही आम्ही. आता हे बा सगळेजण इथंच बसणार आहोत सगळे. हो विशेष नाही आता. हो पहा काय आहे ते लावा तुम्ही, वर फोन लावा, करा ते प्रयत्न. आमची पाण्याची व्यवस्था करा फक्त, बाकी काही नाही.